लोक जनशक्ती पार्टीच्या बैठकीत आकाश वाडकर यांची वाहतूक सेना हातकणंगले अध्यक्षपदी नियुक्ती. 35 कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान. लोक जनशक्ती पार्टीची सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी कोल्हापूर येथील सर्किट हाऊसमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पक्ष संघटन, बळकटीकरण, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाच्या वतीनं आकाश वाडकर यांची वाहतूक सेना हातकणंगले अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना सुनील कुरुंदवाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. नव्या जबाबदारीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. बैठकीस विनोद वाघवेकर, निरीक्षक पश्चिम महाराष्ट्र स्वप्नील तरा, लेबर सेल अध्यक्ष संजय गाडे, महासचिव कोल्हापूर जिल्हा अर्जुन चौगुले, संघटक कोल्हापूर जालेंद्र कांबळे, शाहूवाडी तालुका अध्यक्ष यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याच बैठकीत पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत विविध भागातील 35 कार्यकर्त्यांनी लोकजनशक्ती पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. बैठकीत संघटन विस्तार, जनसंपर्क वाढवणं तसेच आगामी काळात पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचं आवाहन करण्यात आलं. पक्षाच्या वाढत्या जनाधारामुळे आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवार न्यूजसाठी संजय गाडे, कोल्हापूर.